नमस्कार आणि आपण पाहता सरकार लाईव्ह न्यूज, स्वातंत्र्य प्रतिकारतेची बुलंद आवाज सरकार लाईव्ह न्यूज। आम्ही आलेलो आहोत चालगणी इथल्या पैनगंगेच्या पात्रातून रेती काढलेली आहे आणि आपण बघू शकता की या पेंडवर अवैध रेती तस्करी हे फार जोरान सुरू आहे। इथं अशा प्रकारचे 10 ढिगार इथं आपण समोरच्या दृश्यात पाहू शकतात। आम्ही आता महसूल प्रशासनाला फोन केलेला आहे। महसूल विभागाचं म्हणणं आहे की आता ते त्यांचे कर्मचारी इथे पाठवणार, पण समजा रात्री झाली आणि ते नाही आले तर हे ढिगार आहे ना, हे रेती माफिया हे उचलून नेणार आहे। याबाबत आम्ही तर उद्या जर हे प्रशासनाने जप्त नाही केली तर आम्ही प्रशासनाला धारे धरू आणि त्यांना जॉब विचारू की आम्ही तुम्हाला सूचना केल्यानंतरही जर तुम्ही या पेंडवर लवकर येत नसाल तर मग असा प्रशासनाचा काय काम, मग यांची संगत काय आहे ते लोकांच्या समोर हे उघड होईल। सविस्तर बातमी पाहण्यासाठी आमची रिपोर्ट पहा। चालगणी व साखरा परिसरात अवैध वाळू उपसा व वाहतुकीने रेती माफियांचा धुमाकूळ सुरू आहे। पैनगंगा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी होत असल्याचे विदारक चित्र समोर दिसत आहे। ट्रॅक्टर व इतर वाहनाच्या साहाय्याने वाळूची सर्रास वाहतूक सुरू असून प्रशासनाच्या नाकावर टिचून हा काळा व्यवसाय फोफावत आहे। सूचना करूनही महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी ठोस कारवाई होत नसल्याने संशय अधिक गडद होत आहे। या संपूर्ण प्रकरणात दोषीवर कठोर कारवाई करावी व अवैध वाळू तस्करी कायमस्वरूपी बंद करावी। प्रशासन ठोस पावले उचलणार की रेती माफियांच्या दबावाखाली गप्प बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। चालगणी आणि साखराच्या पैनगंगा नदीच्या पात्रातून वाळूच्या ढिगाऱ्यावरून थेट फोनवर ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर अंबाजोगाईकर यांनी उपविभागीय अधिकारी मुळे साहेब यांच्याशी फोनवर केलेली सूचना पाहूया सरकार लाईव्ह न्यूजवर। साहेब नमस्कार। सर एक गोष्ट आहे, हे आम्ही चालगणी पेंडावर आहोत साहेब, आमची इलेक्ट्रॉनिक टीम सगळी। तर ह्या ठिकाणी असे रेतीचे ढिगारे आता केलेले आहेत आणि चालगणीच्या पेंडावर, चालगणीपासून अर्धा किलोमीटर पुढे आलं की एक कॅनॉलपासून एक रस्ता जातो पूर्वेकडे पश्चिमेकडे, नदीवरच निघतात। त्या ठिकाणी आता 10 ते 15 ढिग आहेत मोठे मोठे, कमीत कमी 10-15 बराचचे। आणि तलाठी साहेबाला फोन लावला तर ते म्हणतात आम्ही सध्या संपावर आहोत आणि मंडल अधिकारी आणि मंडल अधिकाऱ्याचा काय फोन लागणार नाही। त्यांचं नाव काय? पातुरकर। तर साहेब ह्या ठिकाणी JCB लावून हे रेतीचे ढीग आपल्याला पूर्ववत करता येतील। हा साहेब, नाहीतर आता रात्रीतून चोरी होते साहेब, रात्रीतून आता जाते हे ढीग। हा चालगणीच्या तिथं का आता आम्ही नदीवरच आहोत, तुम्हाला लोकेशन पाठवा म्हणताल तर पाठवतो। हो सर, थँक्यू सर। सरकार लाइव न्यूज, स्वतंत्र पत्रकारिता की बुलंद आवाज।